जय जय रघुवीर समर्थ. दशक 14वा, समास 6वा, चातुर्य लक्षण निरूपण. श्री गुरुभ्यो नमः. रूप सौंदर्य अभ्यासाने साधता येत नाही, कारण ते प्राप्य गोष्टी पुढे उपायच चालणार नाही. म्हणून काहीतरी नवीन येणाऱ्या गुणांच्या अभ्यासाला लागणे इष्ट होय. काळा माणूस गोरा होऊ शकत नाही, तोंडावरचे देवीचे व्रण कशानेही जाणार नाहीत, अथवा मुक्याला बोलता येत नाही. त्याचप्रमाणे आंधळा पाहू शकत नाही, बहिरा ऐकू शकत नाही, पांगळ्याला पाय येऊ शकत नाही. ही सर्व त्यांची अंगभूत लक्षण आहेत. शरीराची व्यंग अजूनही हवी तितकी सांगता येतील. तात्पर्य, रूप सौंदर्य बदलता येत नाहीत, पण गुणांची गोष्ट तशी नाही. सोडले तर दुर्गुण जातात आणि अभ्यास केला तर सद्गुण येतात. म्हणून शहाणे लोक कुआचरणाचा त्याग करून चांगली वागणूक शिकतात. पहाना, सोडला तर मूर्खपणा जातो, शिकले तर शहाणपणा येतो, आणि आत शिरून काम केले तर सर्वांचे रहस्य समजते. असे असताना लोकांना मोठेपणा आवडतो म्हटल्यावर त्याकडे दुर्लक्ष का करावे? शहाणपणाचा उपयोग केल्याशिवाय श्रेष्ठ पद प्राप्त होणार नाही, ही गोष्ट जाणूनही स्वहित का साधू नये? सत्य मार्गाने चालू लागलो तर समाजातील सर्व लोकांना, संतांनाही ते मनाला पटते. नुसते शरीर अत्यंत सुंदर रीतीने शृंगारले आणि शहाणपणा नसेल तर ते बिघडलेच म्हणून समजा. बाष्कळपणाने गुण नसतानाही ते शरीर सुंदर केले, अनेक प्रकाराने बोध करून आतील बुद्धी शृंगारावी आणि त्या योगे संपत्ती मिळवून तिचा स्वेच्छेने उपभोग करावा. मानव प्रयत्न करून काही शिकत नाही, शरीराला श्रम देत नाही आणि श्रेष्ठ गुणांचा कदापि स्वीकार न करता रागात असतो. पण आपण जे करतो तेच उसने दिल्याप्रमाणे लगेच परत घ्यावे लागते. लोकांना दुःख दिले तर आपणासही अति दुःखी व्हावे लागते. म्हणून न्यायाने चालणारा शहाणा व अन्यायाने वागणारा हीन दीन हीच खरे. पण शहाणपणाची ओळख शहाणाच जाणू शकतो आणि बऱ्याच लोकांच्या मनाला ते पटून तेच मानतात. उरलेले सर्वजण जननिंदे होऊन व्यर्थ जातात. लोकांनी आपल्यावर प्रसन्न व्हावे असे वाटते की सर्वांनी अंगावर येऊन तुम्हाला धरून आपटावे असे वाटते. यातील ज्या योग्य आपणास समाधान होईल असे वाटते तेच करणे योग्य होय. समाधानाने समाधान वाटते, मैत्रीने मैत्री जुळते आणि एका क्षणात चांगुलपणा तोडता येतो. का हो म्हणालात तर का हो, आणि काय रे म्हणालात तर का रे, असे म्हटलेले लोकात सर्वत्र ऐकू येते. या दोन्हीचा परिणाम जाणत असूनही पुन्हा आडमार्गाचे वर्तन का? पोशाखाने शरीराचा शृंगार होतो आणि शहाणपणाने अंतरंगाचा शृंगार होतो. या दोन्हींतील कोणते श्रेष्ठ आहे हे तुम्हीच पहा बाबा. बाह्य शृंगार केला तर लोकांच्या हाती काय लागल्यासारखे झाले? शहाणपण अनेकांचे अनेक प्रकारे रक्षण करतो. आता चांगले खावे, चांगले जेवावे, चांगले ल्यावे आणि सर्वांकडून चांगले म्हणून घ्यावे, हीच आंतरिक मनीषा होय ना. पण शरीर मनाने झिजले तर चांगले म्हणून घेता येते. नुसती कल्पना केली तर पुढे दुःखच पदरात पडते. लोकांचे कोणतेही काम करणे बंद पडले की ते आपले काम कसे कोणाकडून होईल ते कळले की तिकडे साहजिकच धाव घेतात. म्हणून दुसऱ्यांना सुखी करून त्या योगे आपणही सुखी व्हावे हे सोडून दुसऱ्यांना दुःख दिले तर आपणही दुःखी होण्याचा प्रसंग येतो. ही गोष्ट स्पष्टच दिसत असली तरीही जाणल्याशिवाय त्याचा काही उपयोग नाही. तात्पर्य, सर्व लोकांना जाणणे हा असला तरीही जाणल्याशिवाय त्याचा काही उपयोग नाही.
सर्व लोकांना जाणणे हा एकच मार्ग आहे. आधी जाणून घेऊन नंतर त्याप्रमाणे वागणाराच भाग्यवंत, उरलेले सर्व दरिद्रीच. जितका कार्यविस्तार तितकी संपत्ती, आणि जितकी संपत्ती तितकी लोकमान्यता प्राप्त होते. ही गोष्ट जाणली, ती गोष्ट प्राप्त करण्याचा मार्ग डोळ्यासमोरच आहे. आळसाने काम बिघडते आणि प्रयत्नाने कार्य होत होत जाते. या प्रत्यक्ष गोष्टी जो जाणतो तोच शहाणा. प्रेमाने कार्य होते, द्वेषाने तेच मृत्यूप्राय होते. आम्ही सांगत असलेली गोष्ट खरी की खोटी ते तुम्हीच पहा. पण काही लोक शहाणपणा न शिकता, आपले हित कशात आहे ते न समजता, लोकांमध्ये प्रेम न राखता द्वेष करतात. अशा लोकांना अज्ञानी असे म्हणावे. त्यांच्यापासून कोण शांती प्राप्त करून घेऊ शकतील? अशा तऱ्हेने आपण एकटे होऊन जगातील सर्वांबरोबर भांडत बसलो तर इतक्या लोकांमध्ये आपल्याला एकट्यालाच कसा जय मिळेल? म्हणून तसे न करता सर्वांबरोबर प्रेमाने वागून सर्वांच्या तोंडात राहावे आणि त्यांच्या अंतःकरणात स्थान मिळवावे. एवढेच नव्हे तर लोकांना श्रेष्ठ गुण शिकवत राहावे, लोकांना शहाणे करावे, पापी लोकांना पावन करावे आणि जगात भगवंताची भक्ती वाढवावी. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे चतुर्दश दशके चातुर्य लक्षण निरूपणं नाम षष्ठाः समासः समाप्ताः. जय जय रघुवीर समर्थ.